पहिल्यांदाच रंगणार दापोली सांस्कृतिक महोत्सव. अनेक स्पर्धांचे आयोजन. प्रसिद्ध अभिनेता ओमकार भोजने आणि गायिका मंजुषा पाटील यांची उपस्थिती लाभणार. दापोलीची ओळख ही नररत्नांची खाण आणि सांस्कृतिक नगरी म्हणून आहे. दापोलीच्या सांस्कृतिक क्षेत्रात अनेक कलाकार घडले आहेत आणि घडतही आहेत. याच पार्श्वभूमीवर दिनांक 14 व दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी दापोली सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात 2 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय प्रायोजित व कृष्णमामा महाजन स्मृती प्रतिष्ठान कोळथरे यांच्यामार्फत हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या स्वरूपात मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे अभिनेता ओमकार भोजने हा देखील उपस्थित राहणार आहे. तसंच जागतिक ख्यातीच्या गायिका मंजुषा पाटील यांच्या सुमधुर आवाजातील गाण्याचं सादरीकरण होणार आहे. नमस्कार. कृष्णा दापोलीमध्ये दापोली सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करतो. येत्या 14 आणि 15 ऑक्टोबर या 2 दिवशी हा सांस्कृतिक महोत्सव दापोलीमध्ये खूप दिमाखात संपन्न करण्याचा आपला प्रयत्न आहे. याच्यामध्ये बेसिकली 2 गोष्टींमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. एक ह्याचा जो प्रकार आहे हा स्टेज प्रोग्राम आहे. तो मुख्य आकर्षण असं आहे की 14 तारखेला शिवचरित्राचं सादरीकरण मंदार परळीकर आणि त्यांची 18 जणांचा संच जो पुण्यातून खास इथे येणार आहे. अत्यंत लोकप्रिय त्यांचा कार्यक्रम ते आपल्यासमोर सादर करणार आहे आणि विविध पोवाडे गीतं या सगळ्यांच्या लोकसंगीताच्या माध्यमातून ते शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्यासमोर मांडणार आहे. त्यानंतर 15 तारखेला संध्याकाळी 6 ते 9 या वेळामध्ये मंजुषा पाटील ज्या जागतिक विख्यात गायिका आहेत त्यांचं एक गायनाची प्रस्तुती इथे होणार आहे. आणि या 2 दिवसाच्या अत्यंत चांगल्या प्रस्तुतींच्या बरोबरच प्रतिष्ठाननी दोन्ही दिवस सकाळी 9 ते 5 या वेळामध्ये विविध सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन केलं आहे. या निमित्त अनेक सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन होणार आहे. प्रामुख्याने खालूबाजा, जाखडी नृत्य, भजन, कोकणातील लोककला, नाट्यछटा तसंच चित्रकला, रांगोळी स्पर्धा, फोटोग्राफी आणि रील्स इत्यादी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. कोकणातील लोककला आहेत या कोकणातील लोककला, नाट्यछटा, रांगोळीची स्पर्धा, भजनच्या स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं व लोककलांमध्ये जाखडी येऊ शकतं, कोळी नृत्य येऊ शकतं, काठखेळ येऊ शकतं. कोकणातील लोककला जेवढ्या आहेत या सगळ्या कोकणातील लोककलांचं या स्पर्धांमध्ये सहभाग इथे घेता येणार आहे. आणि याबरोबरीने आमचं सगळ्यांना असं आव्हान आहे, समस्त दापोली तालुक्यातल्या सगळ्या कलासक्त लोकांना, कलाकारांना, स्पर्धकांना हे आव्हान आहे की अधिकाधिक संख्येने आपण या स्पर्धांमध्ये, या सांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभागी व्हा. दापोलीची संस्कृती जी आहे 3 भारतरत्नांची भूमी असं दापोलीला म्हटलं जातं. या 3 भारतरत्नांचा सन्मान ठेवत हा कार्यक्रम प्रतिष्ठान आयोजित करत आहे. आणि ही दापोलीची संस्कृती, सांस्कृतिक वारसा, कलेचा वारसा जपत तो अधिक पुढे आणावा आणि जगासमोर न्यावा यासाठी या कार्यक्रमाचा प्रपंच आहे. त्यामुळे सगळ्या दापोलीकरांना, दापोली तालुकावासियांना आव्हान आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं, स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटावा. धन्यवाद. तेव्हा दापोली शहर आणि दापोली तालुक्यातील गावागावातील स्पर्धकांनी, इच्छुकांनी या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये भाग घ्यावा असं आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी केले आहे. ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.